आमच्या इथं पारडं म्हणजे भाजप युतीचं. युतीच आहे. युती घड्याळ आणि कमळ. 60% जास्त 70%च्या अधिक या प्रमाणामध्ये युवकांची पसंती त्या दोन्ही उमेदवारांना आहे. अधिकृत उमेदवार तानाजी केलेदार यांचं चिन्ह कमळ आहे. विकास त्यांनी चांगल्या रीतीने केलेला आहे किंवा लोकांची जी कामं आहेत ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी चांगल्या रीतीने सोडवलेल्या आहेत. केंद्रात सत्ता आहे भाजपची. की जिल्हा परिषदला संदीप पाटील कुर्डूकर ते राष्ट्रवादीकडून लढत आहेत आणि पंचायत समितीसाठी तानाजी केलेदार ते भाजपकडून लढत आहेत. हे दोघं माणसं आहेत ती मला वाटते अनुभवी आणि आपल्या सर्वसामान्यातून वर आलेली माणसं आहेत. निश्चित आहे. निश्चित आहे ना? भाजप आणि घड्याळ. मामा नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय निवांत बसलाय? जेव्हा आता हे राजकारण चालू आहे, इलेक्शन चालू आहे. बर 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 आता बघूया काय काय. बर. काय आणि- वाटतंय कसं कसं काय काय येतं मग कुणाकडे काय वार जोर कुणाकडे आहे? तर जोर म्हणजे काय, भाजप युती महायुतीचा जोर आहे जास्त. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे आता युती सरकारनं, या मोदी सरकारनं आता 6-7 वर्ष अन्न पोस देते ना. बर. काय पुन्हा लाडक्या बहिणीचे पैसे देतंय, बर पुन्हा नमोचं देतंय बर. शेतकऱ्यांसाठी. हा. आणि काय पाहिजे, बर 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 बर. हे सगळं देते हो. त्यामुळं त्यांना मार्केट आहे जास्त. बर. इकडे कोण उमेदवार कोण आहेत उमेदवार? आमच्याकडं आता जिल्हा परिषदला कुर्डूचे उमेदवार पाटील म्हणून आहेत. आणि आमच्या गावातली सीट पंचायत समिती. पंचायत समितीला हा. तानाजी कुंडी केलेदार, एक बर. समंजस माणूस, चांगला माणूस, बर. संप्रदाय मधला माणूस, बर. सर्वसामान्याशी निगडीत असणारा माणूस बर असा निवडलेले आहे चांगली निवड लोक. बर. का बरं ह्या लोकांना काय मतदान करायचं? ह्या मतदान म्हणजे काय, हे भाजप युतीचं सरकार आहे. बर युतीमध्ये हे मिळालंय, बर तिकीट मिळाले. बर बर म्हणल्यावर युतीन काय काय केलं हा. हे आमच्याजवळ आहे ना. बर बर अन्न दिलं, पैसे दिलं, ते ह्याचं आपल्या नमोचं, हा. पुन्हा लाडक्या बहिणींचं पैसे दिलं. पुन्हा कुणाचं पारडं जड वाटतं या तुमच्या गावामध्ये? आमच्या इथं पारडं म्हणजे भाजप युतीचं. युतीच आहे. युती घड्याळ आणि कमळ बर बर. इथं जास्त आहे. घड्याळ कुणाचं कमळ कुणाचं? घड्याळ राष्ट्रवादी हा. आणि कमळ भाजप. भाजपचं. तर युती आहे ही. युती आहे. बर भाजपची युती आहे ही. बर बर. महायुती ओके ओके. मोदी सरकारची. गुलाल कुणावर पडणार? गुलाल युतीवरच पडणार ओके. 100%. त्याचबरोबर आणखी काही या ठिकाणी युवती आहेत त्यांच्याशी आपण काही हितगुज साधूया. काय ताई सांगाल तुम्ही? नवीन मतदार आहात, 9 मतदार आहात. 9 मतदारांचा हक्क तुम्ही तशा पद्धतीने बनवत आहात. पहिलाच मतदानाचा अधिकार आहे का यापूर्वी कधी मतदान केले? माझं हे दुसरं मतदान आहे. बर. मग कुणाला कशा पद्धतीनं तुमचं काय चॉईस असणार आहे किंवा काय इथं निगवे गावामध्ये काय परिस्थिती आहे? निगवे गावामध्ये आहे बऱ्यापैकी म्हणजे चांगली परिस्थिती आहे. हा. आणि पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार तानाजी केलेदार यांचं चिन्ह कमळ आहे. त्यांचा स्वभाव मन मिळावा आहे. तसेच गावातील म्हणजे विकास त्यांनी चांगल्या रीतीने केलेला आहे किंवा लोकांची जी कामं आहेत ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी चांगल्या रीतीने सोडवलेल्या आहेत. आणि जिल्हा परिषदला कोण उमेदवार आहे? जिल्हा परिषदचे संदीप पाटील, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. का त्यांना मतदान तुम्हाला द्यावं असं वाटतंय? महायुतीची सत्ता आपल्याकडे आलेली आहे आणि बघायला गेलं तर अजितदादांचं आता थोड्या दिवसात निधन झालेलं आहे. त्यांनी पहिलीच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे एक आपल्याला एक धैर्य आणि एक सामर्थ्य त्यांच्या माध्यमातून एक मिळालेलं आहे महिलांना. काही तरुण सुद्धा आहेत. तरुण मतदारांच्याकडून सुद्धा आपण जाणूया की नेमकं कुठल्या उमेदवाराला तरुणांची सुद्धा पसंती आहे. दादा नमस्कार. काय सांगाल तुम्ही की या ठिकाणी असणारे अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारामध्ये तुमची नेमकी कुणाला पसंती असेल? प्रथमतः कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये अमोलजी महाडिक साहेब विद्यमान आमदार आणि त्यांनी विद्यमान आमदार आहेत. त्यांनी जे 2 उमेदवार उभा केलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभा केले ते प्रथमतः त्यांनी तरुणांना संधी दिलेली आहे, सर्वसामान्य घरात दिलेली आहे. आणि तरुणांना संधी दिल्यामुळे मला वाटतं बऱ्यापैकी निगवे पंचायत समिती मतदारसंघ आणि निगवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तरुणांची जी संख्या जी जास्त प्रमाणात जी आहे ते या दोन्ही उमेदवारांकडे आहे. त्याचं कारण असं आहे की काम करण्याची जी पद्धत आहे, काम करण्याची तरुणांच्यामध्ये जी धमक आहे त्यांच्यात कामाची, जे काहीतरी विजन घेऊन ते या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत. आणि म्हणूनच बऱ्यापैकी
ते जे उमेदवार उभा केलेले आहेत राष्ट्रवादीचे आणि भाजपचे जे उमेदवार आहेत केलेदार साहेब आणि संदीप रघुनाथ पाटील जे आहेत यांना पसंती 60% जास्त 70%च्या अधिक या प्रमाणामध्ये युवकांची पसंती त्या दोन्ही उमेदवारांना आहे. आणि आमदार अमोल साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. पी एन साहेबांच्या संपर्कात राहून अनेक लोकांचा विकास त्या ठिकाणी करण्याचं काम त्याने अनेक ग्रामपंचायतच्या माध्यमातून केल्या, लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून आम्हाला तरुणांना ह्या उमेदवारांचं जास्त याप्रमाणे आम्हाला म्हणजे एक व्हिजन काय घेऊन आलेलं आहे त्या पद्धतीने आम्हाला ते तरुण आवडतात. तरुणांच्यासाठी काय अजून अपेक्षित कामं होणं गरजेचं आहे? आता तरुणांच्यासाठी जर तसं भेटलं तर आज आमच्या निगवे गावामध्ये प्रॅक्टिस म्हणजे आर्मी असेल, पोलीस भरती असेल याच्यामध्ये ग्राउंड आहे. आणि ग्राउंड आता काही ग्राउंडच्या सिस्टीम ज्या आहेत ते सगळ्या म्हणजे वेगळ्या पद्धतीने सगळ्या बिघडलेल्या आहेत. आणि त्या अपेक्षा ठेवून सुद्धा तरुण त्या दोन्ही उमेदवारांच्याकडे गेलेले की हे ग्राउंड झालं पाहिजे, खेळाचं काहीतरी नवीन म्हणजे योजना झाल्या पाहिजेत, अशा पद्धतीचं हे झालेलं आहे. उमेदवारांची चिन्ह लोकांच्या पर्यंत पोहोचवायला इथं जरा थोडीशी गडबड वाटत नाही तुम्हाला? अजिबात नाही. हां. आज घराघरामध्ये हां. आज आता तुम्हाला माहीत आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून लोकांना ते दोन्ही पक्ष हे सगळं पाठच झालेलं आहे. आणि त्यात ते उमेदवार जे उमेदवार उभा केले ते काहीतरी व्हिजन घेऊनच उतरणार आहेत हे तरुणांना त्याची 100% खात्री पटलेली आहे. म्हणूनच त्यांनी हा निर्णय आज मला वाटतं या तरुणांनी घेतलेलाच आहे जवळजवळ. आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे मला वाटतं की विजय जवळजवळ दोन्ही उमेदवारांचा निश्चित आहे. निगवे गावात काही तरुण मतदार देखील आहेत, काही नवीन मतदार आहेत, नवीन मतदारांच्या नोंदणी झालेल्या आहेत. त्यापैकी काही मतदार आहेत, काही मतदार माझ्या समोर आहेत, शेजारी आहेत. काय ताई सांगाल तुम्ही या जिल्हा परिषदच्या गटामध्ये, निगवे खालचा जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण लढत आहे माहित आहे तुम्हाला? तसे बघायला गेलं तर खूप उमेदवार आहेत, पण माझी पसंती असेल की जिल्हा परिषदला संदीप पाटील कुर्डुकर ते राष्ट्रवादीकडून लढत आहेत आणि पंचायत समितीसाठी तानाजी केलेदार ते भाजपकडून लढत आहेत. ह्या दोघांना आधी माझी पसंती राहील. का बरं त्यांनाच का तुमची पसंती राहील? बाकीचे कोण उमेदवार नाहीत का इथं? ह्या दोघांसाठी हे दोघं माणसं आहेत ती मला वाटते अनुभवी आणि आपल्या सर्वसामान्यातून वर आलेली माणसं आहेत. बरं. ती आपल्या गोरगरिबांची शंका जाणून घेऊन पुढे ती तसं काम करू शकतात म्हणून. बरं, तुम्ही युती आहात, नवीन मतदार, नवमतदार आहात. महिलांच्यासाठी यांनी काय केलंय असं किंवा काय कशाबद्दल तुम्ही यांची चॉईस करताय? महिलांसाठी त्यांनी पहिला तर मोफत एस साठी 50% सवलत दिली आहे. बरं. त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण आहेच आणि महत्त्वाचं बोलायला गेलं तर लाडकी बहीण योजना. हां. त्यामुळे मला तरी वाटते की आमच्या गावातून जास्त पसंती लाडकी बहीण योजनेतून भाजप म्हणजे महायुतीच्या उमेदवारांना मिळू शकेल. म्हणजे महिला आधी पसंती ठेवतील की लाडक्या भावाला निवडून देण्यासाठी. काय त्यांची चिन्ह कोणकोणती आहेत ते माहित आहे का तुम्हाला? होय, पंचायत समितीसाठी तानाजी केलेदार त्यांचं कमळ चिन्ह आहे आणि संदीप पाटील कुर्डुकर त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. काही वयस्कर मतदार आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की नेमकी काय परिस्थिती आहे इथं? इथं परिस्थिती अशी आहे बघा, त्यांनी कामं चांगली केलेली आहेत म्हणून लोकांना प्रतिसाद त्यांनी चांगलाच मिळायला लागला. काय नेमकी कसली कामं केल्यात? काय रस्ता म्हणा, गटाचं म्हणा, इतर सगळी काय असेल ती कामं गेल्याबरोबर नसताना सत्तेत सुद्धा त्यांनी केलेले आहे. बरं. त्याच्यामुळं तुमचं उमेदवार तुम्ही निश्चित तरी केलंय का कोणाला मतदान करायचं? अगदी निश्चित आहे. निश्चित आहे ना? भाजप आणि घड्याळ त्यांनाच का निवडून द्यायचं? त्यांना म्हणजे आम्हाला आमची त्याचं हेच केलंय त्यांनी म्हणून द्यायचे ते. काय केलंय तुमचं? काय त्याला आमची काय म्हणेल ती कामं जाईल त्यावेळा केल्या सगळ्या. बरं. अंमल माडिक साहेबांच्या संदर्भात म्हणा कशात म्हणा गेलं का नाही हां. आमची कामं सगळी केलेलीच आहेत तिने. बरं. त्याच्यामुळं आम्हाला त्यांचं हे उत्साह वाटतो जोरात आणि आता सुद्धा उत्साह जोरातच आहे आणि भाजपने घड्याळच निवडून येणार. काय गुलाल कुणावर पडेल? गुलाल भाजप आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी. दोन्ही- किती टक्क्यावर जाशील तुम्ही इथं असं तुम्ही- वाटतंय? आम्हाला इथं 60 ते 65% जाणार बघा पुढं इथं म्हणजे आमच्या स्थानिक लेवलला आम्ही सांगतो. हां. काही शेतकऱ्यांच्या बरोबर काही इथं व्यावसायिक उद्योजक सुद्धा आहेत, तर त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला जाणून घेऊया की नेमकं इथं पारडं कुणाचं जड आहे. मी इथं काही गाडी चालक वगैरे आहेत, ते काका इकडे आलेले आहेत, हे त्यांच्याशीच आपण हितगुज साधूया. काका नमस्कार. काय कुठून आलात? मी गावातच आलो म्हणजे आता कारखान्यावर आलो. कारखान्याला आहे काय? हो. ओके. काय वाटतं इथं काय परिस्थिती आहे? सगळं बलाबल कुणाचं काय वाटतंय तुझं? नाही बलाबल आता तसं जर म्हटलं तर वरती केंद्रात सत्ता आहे हां. भाजपची, बरोबर. राज्यात आहे. तर नगरपालिका तुम्ही निकाल ऐकलं त्यामुळे लोकांचा सर्वसामान्य काय म्हणते
वरची लोक आता सगळीकडे राज्यात आहे, केंद्रात आहे, इकडे आहे, तिकडे आहे. त्यामुळे सर्वशी सुशिक्षित माणूस सुद्धा काय म्हणतो की बाबा आता यांनाच आपण देऊया विजय करू, असं लोकांचं मत आहे. गेल्या आमदारकीच्या पेक्षा ह्या आमदारकीला किंवा एकंदरीत इथं असणारे दोन प्रामुख्यानं गट जे आहेत बरोबर त्या बरोबर. गटामध्ये कोण वरचढ आहे किंवा काय येतात असं? नाही, गेल्या आमदारकीला जर बघितलं तर त्यावेळेला महाडिक साहेबांच्या विरोधात इथून गावातून विरोधकांनी 1400-1200 लीड सांगितलं होतं. बलाढ्य नेते मंडळी सोडून गेलीत महाडिक गटातनं, तरी सुद्धा ते लीड या गटानं जवळजवळ 67 वर फक्त आणली. म्हणजे बलाबल आज रोजी म्हणजे पाठीमागचा जर विचार केला तर समान आहे, म्हणजे समान आहे. परंतु आज या गतीला जर विचार केला तर आता पलीकडचा मतदारसंघ परिते मतदारसंघ PN पाटील साहेबांच्या ते युती झाल्या या आघाडीची. त्यामुळे PN साहेबाला मानणारी ह्या 7 गावात पण काही जुने कार्यकर्ते आहेत, त्यांनी आता ओपन पाठिंबा पण काही ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे आज जर तसं जर विचार केला बलाबल बघायला गेले तर महाडिकांचं जरासं वर्चस्व दिसतं. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.